23 तारखेला ही घटना झालेली होती. त्यानंतर आम्ही विविध संशयित मोटरसायकल चोर आणि अशा चोरी करणारे आरोपी यांच्याकडे याबाबतचा तपास करत होतो आणि त्या अनुषंगाने आम्हाला माहिती मिळाली होती की सिंदखेड राजा येथे राहणारे महेश ज्ञानदेव सोनुने आणि त्याचा मित्र निलेश संजय पवार हे दोघे 25 वर्षाचे सिंदखेड राजामध्ये आहेत आणि त्यांच्या चेहऱ्याला मार लागलेला आहे, जखमी अवस्थेत आहे आणि त्यांच्यावर या गुन्ह्याच्या अनुषंगाने संशय निर्माण झाला. तशी गोपनीय माहिती आम्हाला मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना चौकशी कामी ताब्यात घेतले आणि चौकशी दरम्यान त्यांच्याकडून कोणत्याही प्रश्नाची योग्य उत्तरे मिळालेली नव्हती. त्या अनुषंगाने त्यांचे रेकॉर्ड चेक केले असता निलेश संजय पवार याच्या विरुद्ध 392, 394 आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते आणि महेश सोनुने याच्यावरही एक जबरी चोरीचा आणि एक विनयभंगाचा असा गुन्हा दाखल होता. त्यांना गुन्ह्याच्या अनुषंगाने भरपूर विचारलं, परंतु ते माहिती देत नाही आणि त्यांच्याकडे त्यांच्या अंगझडतीमध्ये एक कोयता, धारदार कोयता मिळालेला आहे. त्यांच्याकडे जे मोबाईल होते तर त्यांचंही आम्ही परीक्षण करत आहोत आणि त्या अनुषंगाने मान्य न्यायालयामध्ये आज रोजी हजर केले होते. त्यांना 4 दिवसाच्या 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. त्या दरम्यान आम्ही हे सर्व पुरावे गोळा करणार. ज्या आरोपींना पकडले, निश्चितच जे काही समोर आमच्या पुरावे आलेले त्यानुसार त्यांनी हा गुन्हा केला असावा असं वाटतंय, परंतु आम्ही आणखी पुरावे गोळा करून सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात त्यांच्या विरुद्ध योग्य ते कायदेशीर कारवाई करणार आहे. नाही, आरोपींना पकडत असताना काही पोलिसांना काही मार वगैरे लागला नाही आणि तसा काही त्यांनी हल्ला वगैरे केलेला नाही. आम्ही सहजरित्या त्यांना पकडलेलं आहे. फक्त एका आरोपी पळून जात होता, त्याला आम्ही त्याचा पाठलाग करून पकडलो.